एवढ्या वेगे अंतरला हे तुकोबरायला माहितीये, पण आमचं पाऊलच निघत नाही घराच्या बाहेर. आम्ही वारीला निघालो याला जसं काय सासरवाडीलाच आहे. सासरवाडी नाही, माहेर माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आये भिवरे छातिरी आये भिवरे छातिरी बापानी आई बापानी आई माझी विठ्ठला रखुमाई माझी विठ्ठला रखुमाई माझे माहेर पंढरी आये भिवरे छातिरी माझे माहेर पंढरी आये भिवरे छातिरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आये भिवरे छातिरी आये भिवरे माझी बहीण चंद्रभागा करिताचे पापभंगा हरिताचे पापभंगा. हे बी चालेल मला सांगायचं असं माय बापा लक्षात घ्या. पण खरं सांगू का, मला भीमसेन जोशींच्या चालीपेक्षा किशोरीबाई आमोणकरांची ही चाल फार आवडते. भीमसेन जोशींच्या चालीमध्ये अधिकार दिसतो आणि किशोरीबाई आमोणकरांच्या त्याच्यामध्ये माया प्रकटते, अशी गोड ममत्व माय बापा त्याचं दर्शन होतं. मला सांगायचं एवढंच होतं, तुकोबराय वारीला निघायचे तेव्हा तुकोबरायची वारी अशी नव्हती. मी काय काय वारकरी असे बघतो बरं का, जाताना रिकामे पिशव्या घेऊन जातात आणि येताना तुम्ही हसलात म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं. मी अशा वडाळ बाबा समोर बसले एवढं कसं म्हणता येईल वडाळ, अशा काय बाया पाहिल्या जिकडं कुडदाणीचे लाडू वाटले जातात, बिस्किट पुढे वाटले जातात, भय 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 जाऊन बाय लगेच रांगेत नुसती रांगेत उभं राहत नाही तर रांग मोडून हळूहळू पुढे घुसती. आमची दिंडी चालली दिंडीत मग खप किती कशा दिंडी चालली म्हणून घुसते पुढे. आज तर एक व्हिडिओ लय भारी बघलो माझ्या. तुम्हाला जर देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहू वाटत नसेल त्याच्यासाठी एक उपाय करायचा, काय अंगात आल्यासारखं बघलो मी. एक बाई अशी सरकत सरकत पुढे अंगात आल्यासारखं. आता कोण आडीची होती ना 100 बायाला मान घातली. ध्यानात ठेव बरं, तुमच्या कामाचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही, रबर काढायचं दर्शन झालं समजायचं लोक. माहेराविषयीचं प्रेम. बरं मला सांगा, तुकोबराय निघाले घरातून त्यावेळेस काही मागण्यासाठी गेले का देवाकडे? मागण्यासारखं तुकोबरायला काय कमी होती? त्यांची काय गरजच नाही हो कशाची. 10 पिढ्या बसून खातील एवढं त्यांच्याकडे धन होतं. एवढंच काय, तुकोबरायांनी त्या वह्या वगैरे सगळं जाळून टाकलं नाही. फक्त मला एवढंच सांगायचं बरं का, कसलीच आशा नाही, मनामध्ये तृष्णा नाही, अशा प्रकारचं काही नाही. आणि तुकोबराया पंढरपूरला निघतायत आणि निघाल्यानंतर जाता जाता एक ठिकाण असं येतं बरं का, सगळ्यांनी ध्यानात घ्या, तिथं लोक पळतात. वेळापुराच्या पुढे
एक असं उतार आहे असं, आणि ते उंच असं टेकाड आहे, उंच टेकाड आहे, आणि त्या टेकाडावर पूर्वीच्या काळात पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसायचा, चमकायचा. विठाला